हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण DFSL म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ फॉरेन्सिक सायंटिफिक लॅबोरेटरी या विभागाचा जो निकाल आहे तो जाहीर झालेला आहे। आता निकाल जाहीर झाला आहे म्हणजे काय झालेलं आहे, तर ऑलरेडी 2 रिस्पॉन्स शीट येऊन गेलेले आहेत। आता काल रात्री त्यांनी प्रत्येक पदासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालेले जे गुण आहेत त्या मार्क लिस्टच्या याद्या म्हणजे गुणांच्या याद्या त्यांनी प्रसिद्ध केलेल्या आहेत। आता त्यात कुठं पाहता येतील ती आपण माहिती पाहूयात आणि याच्यानंतरची प्रोसेस काय असेल ती सुद्धा आपण पाहूयात। पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला महाजन प्रो तंत्रज्ञ 3 या पदासाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स लावायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि महाजन प्रो तंत्रज्ञ 3 रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या। यामध्ये सर्व विषयांचे म्हणजे गणित बुद्धिमत्तेचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत, प्लस टेस्ट सिरीज आणि ई बुकसुद्धा मोफत दिलेला आहे। तर या सर्व पदांच्या निकालाच्या PDF-नं विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर मी दिलेले आहे। तिथं पहा DFSL सायंटिफिक असिस्टंट रिझल्ट, त्याच्यानंतर म्हणजे त्याची PDF डाउनलोड करायची तर तुम्हाला या इथे टच केलं की त्याची PDF तुम्हाला डाउनलोड होऊन जाईल। त्याच्यानंतर DFSL सिनियर क्लर्क रिझल्ट, पण हे सिनियर क्लर्क स्टोर रिझल्ट त्याचीसुद्धा PDF डाउनलोड करण्यासाठी तिथे टच करा। त्याच्यानंतरचा आहे DFSL सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट रिझल्ट, त्याचीसुद्धा PDF डाउनलोड तुम्ही करू शकता। त्यानंतर ज्युनियर लॅब असिस्टंटच्या रिझल्टची सुद्धा PDF मी दिलेली आहे। DFSL सिनियर लॅब असिस्टंट रिझल्टची PDF आहे। त्यानंतर कॅन्टीन मॅनेजर रिझल्ट त्याचीसुद्धा PDF दिलेली आहे। तर अशा पद्धतीनं विठ्ठल जोशी हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी या सर्व निकालाच्या PDF दिलेल्या आहेत आणि तुम्हाला ऑथेंटिक जी वेबसाईट आहे DFSLची त्या वेबसाईटवर जाऊनसुद्धा तुम्ही निकाल पाहू शकता। तर याच्यानंतरची प्रोसेस काय आहे, तर याच्यानंतर काय होतं माहिती आहे का, ज्या विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळालेले आहेत म्हणजे एका पदासाठी किती विद्यार्थ्यांना DVला बोलवायचं, DV म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्याचा रेशिओ काढला जातो आणि त्यानुसार जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाईल आणि मग ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट क्लिअर आहे त्याच्यातून अंतिम निवड याद्या प्रसिद्ध केल्या जातील। म्हणजे आता याच्यानंतर म्हणजे या यादीमध्ये असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना DVला बोलावलं जाणार नाही। याच्यामध्ये जास्त मार्क्स असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांनाच DVला बोलावलं जाईल। मग DV झाल्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिद्ध होईल। तर अशा पद्धतीनं निकाल जाहीर झालेला आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।